नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM News 24। चिचोंडी पाटील, तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य मदन महाराज बिहानी यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 7 श्री विष्णू सहस्रनाम, सकाळी 7 ते 11 श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 2 भोजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन, रात्री 10 ते 12 जागर। यामध्ये सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण पोपट महाराज पाटील यावल यांचे कीर्तन झाले। तुम्हाला कोणी का विचारेना, बनारस युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक हिंदी बोलणारे परमार्थाचं काय फल आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती। तुम्हाला कलेक्टर का विचारेना, अहिल्यानगरचा संभाजीनगरचा कलेक्टर का विचारेना, बीडचा DSP का विचारेना, कशा करता परमार्थ? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हे दोनच फल मुख्य आहे। मी तुम्हाला पुनश्च एक सांगून निघून जातो। काही काही म्हणतात मला इतका लाखाचा कांदा होईल, इतका लाखाचा कांदा होईल, तुमचा कांदा हलका आहे, तुमचा कांदा बारीक आहे, माझा कांदा जोरदार आहे। अरे पण शेवटी त्याला कांदा झाला 16 लाखाचा, पण ज्या व्यापाऱ्याला दिला तो व्यापारी पडून गेला। गप्पा तोंडात राहिल्या, काय गप्पा मारतो? त्याचा हलक्या कांद्याचे 2.5 लाख मिळून गेले त्यात। कांदा रे कांदा, पहिले बारी बांधा, मग रोपाचा सांदा, मग लावा कांदा, आला भाव तर नांदा, नाही तर करतो चेंदा। हे पुस्तकातलं नाही, मस्तकातलं। परमार्थाचं फल मी तुम्हाला सांगून टाकलं। संत संगतीची फल आहेत, आपल्याला सर्वांना कल्पना आहे। संत कृपा जर झाली तर परमार्थाची इमारत फळायला येते। संत कृपा झाली, इमारत फळायला। मी पुनश्च सांगतो एक वाक्य तुम्हाला, शांततेने ऐका। गुरुवर दुंडा महाराजांचं बालपणात ऐकलंय, 50-55 वर्ष झालेल्या गोष्टीला। मुगाचं पीक आहे ना, मुगाचं पीक, मूग, तर ते मुगाचं पीक आज जर पेरलं, त्याला भीस पोस जर मिळाला तर जवळजवळ 75 दिवसामध्ये मुगाचं पीक तयार होतं। पण ते ऐकून घ्या, ऊन वारा पाऊस, ऊन वारा पाऊस असं जर वातावरण राहिलं तर ते पीक लवकर तयार होतं। आणि जर तुमचं फुलावर आलं, पाऊस सुरू झाला, फुलावर आलं, पाऊस सुरू झाला, तर पावसाचा मोहा पडतो। पाऊसच पडला नाही तर उन्हाचा मोहा पडतो। आणि पुनश्च सांगतो, शेंगा तयार झाल्या तरी धोकाच होतो। शेंगा तयार झाल्या आणि पाऊस पडला की त्याला मोड निघून जातात। कोणाला? जर ऊन वारा पाऊस, ऊन वारा पाऊस असं जर मिळत गेलं 75 दिवसात, त्याचा तुम्ही भज्या करा, बेसन पोळी करा, मूंग दाल को हलवा, भाषा समजली ना? मूंग दाल को हलवा, पच म्हणजे मग। आणि अक्रोडचं पीक घेतलं जातं काश्मीर मध्ये, त्याला 80 वर्ष लागतात। रोप लावल्या दिवसापासून 80 वर्ष अक्रोडला लागतात। अक्रोड हा सुका मेवा आहे, आपल्याकडे जमत नाही, काही त्या गोष्टी बातमीत बोलू नका। आता आज मी जर अक्रोड लावला तर आजपासून मी 80 वर्ष जगेल का? जगेल? अहो शक्यच नाही ना। पण ते तर ऐकून तर घ्या, मी काय सांगतो, अक्रोड जर चांगला पिकला, तुम्ही तुमच्या आजोबाने लावले असेल तर नातवाला ते फल मिळतं, तर शेताच्या किमती एवढा अक्रोडचा पैसा होतो। केवढा? शेताच्या किमती एवढा अक्रोडचा पैसा होतो। आणि मानवी मेंदूच्या आकाराचं ते फळ आहे, हे ऐकून घ्या। आता खात्र नसेल त्यांना काय नाही, बस पुढचं सांगतो तुम्हाला। आणि मुगाचं काय झालं? जोरदार मूग तयार झाला। त्या घरातला म्हातारा काय म्हणायला लागला, बर का आपल्या मुलाला आता मूग छान येणार आहे, मूग विकला बरं का, आपल्या माडीला रंग द्यायचा आहे, अशी माडी चमकली पाहिजे।
भावकीतली लोक सगळी लाजली पाहिजेत आपल्या माडीचा रंग. तेवढ्या त्या घरातली म्हातारी म्हणे, काय रंग देतात माडीला? मला सोन्याच्या बांगड्या घडवून आणा. म्हातारी म्हणते. तो मुलगा म्हणता, बांगड्यांना काय करते, तुला काय करायचं, तू मला काय करायचं रंग देऊ? मला बैलाची जोडी ही विकून नवीन जोडी आणायची. हा, पंढरपूरच्या बाजारातून. तेवढ्यात त्या घरातली सुनबाई म्हणे, काय जे पिकेल येईल पहिले घरात संडास बांधून घ्या. सुनबाईचं धोरण बरं वाटलं मला. चारींचे मत झाले. असा सुंदर मुख तयार झाला. आमच्या खानदेशामध्ये 7 वाटे जर पडले तर 1 वाटा तोडणाऱ्या महिलेने घ्यावा आणि 6 वाट्याच्या शेतकऱ्याने घ्यावा. वाटणीवर मूग तोडतात. देतात का मूग तोडायला? म्हणे वाटे किती? म्हणे 7. नाही जमणार. 5 वाटे पाळा. नाही जमणार. त्याच्यामध्ये 3 दिवस गेले आणि मघा नक्षत्राचा पाऊस सुरू झाला. मघार वर बघा. आता पुढे काय ते तुम्हीच बघा. मी बोललोच नाही. सगळ्या मुगाला मोड निघून गेले. आता संडास बांधायचा का बैल जोडी आणायची का म्हातारीला? म्हणून संसाराचं सुख मुगाच्या पिकासारखं आहे आणि परमार्थाचा लाभ अक्रोडच्या पिकासारखा. दृष्टांत सांगून मी मोकळं झालो. मी जास्त वेळ घेत नाही. मला पूर्ण करायचं आहे. असं मग याच्याकरता साधना काही केली पाहिजे. साधक साधना करतो. साधना करतो तो साधक असतो. साधक काही दिवसानं सिद्ध होतो. कसं सिद्ध होतो? जी नांदते ती सासू होते. बोला हो, काय चुकलाय का बरोबर आहे सांगा. म्हणे तिथं सून झाली. अरे बाबा, सून झाली 2 वर्षाने आई झाली आणि पुढच्या 25 वर्षात ती नवरदेवची आई झाली. तिची सून नांदायला आहे. मग ती त्या घरची कोण झाली? म्हणजे नांदते ती सासू होते. आणि जिचं नवऱ्याशी जमलंच नाही, पटलं नाही, माहेर निघून गेली आणि दुसरं लग्न झालंच नाही, काही संबंध जुळलाच नाही, ती माहेरीच राहील. नांदते ती सासू होते, माहेरी राहते, तशीच बसून राहते. म्हणून जो साधना करतो तो साध्याला जातो. पाणी लागेपर्यंत खोदत राहावं. गाव येईपर्यंत चालत राहावं. फळ येईपर्यंत बगीच्याला पाणी घालत राहावं. आजार जाईपर्यंत औषध आणि कीर्तन होईपर्यंत झोपत राहावं. माझं चुकलं ना, मग मला कोणी शिक्षा नाही करीत ना. मला सवय आहे, काही काळजी नका करा. मी करतो सुरुवात आणि साध्य प्राप्त होईपर्यंत साधन करत राहा. काय करतात? झाड तुटेपर्यंत गाव घालत राहिले. पुढचं बोलू आपल्या ध्यानात राहील. नोकरी लागेपर्यंत शिक्षण करत राहावं. बरं, सगळं ठीक आहे. मी जे बोलून गेलो, काय साधन करावं? तर एक साधक बीड जिल्ह्यातला, बोलापुढे बीड तालुक्यातला, हा बोलापुढे चिचोंडी पाटील गावचा तळाग देऊला निघाला. ज्या दिवशी संत भेट होईल तो दिवस असा येईल आपल्या जीवनात. असा दिवस येईल तो धन्य काळ संत भेट. त्या काळापेक्षा धन्य कोणीच नाही. मी तुम्हाला पुनश्च सांगतो, 1 लाख कोटी वर्षाचा ज्याचा टर्नओव्हर आहे, टर्नओव्हर म्हणजे उलाढाल, तोही भाग्यवान नाही. मोक्षरेखे आला भाग्य, तो भाग्याने म्हटला तो साधक. संत भेट झाली ना, झाली. या बाबा, कुठे असतात? चिचोंडी पाटील, बीड तालुका, बीड जिल्हा. या कुणीकडे आला? महाराज, मी तुमची गाथा दररोज वाचतो. ठीक आहे. त्या गाथेत असं लिहिलेलं आहे, गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैशी दासी, लाड देता तयसी, वाटा पावे कर्माचा. म्हणून संतांना परमार्थ विचारावा, डॉक्टरला तब्येत दाखवावी, वकिलाला कायदा विचारावा, बरं का, आणि कृषी मार्गदर्शना शेतीच्या अडचणी विचाराव्यात, इंजिनियरला घराचा प्लॅन विचारावा, कीर्तनकाराला अभंग विचारावा आणि मारुतीरायांना बरं का रामनामाची साधना विचारावी. मारुतीराय तुमची साधना पक्की झाली की तुम्हाला स्वप्नात सांगतील. काही काही मारुतीरायांना नमस्कार करतात, माझं लग्न जुळेल का? अरे मी शेंदूर लावलेला आहे तर तुला आढत कधी लागल? कसं वेड्यावाने विचारतोस तू? चला ठीक आहे. काय महाराज बोल, तुला काय विचारायचं? पहा महाराज, खाणं पिणं बोलणं बसणं व्याही बाई सगाई जवई सोयरे दायरे तिरे चारे गण गोत घेणं देणं आणि याच्यात माझं जीवन बर्बाद झालं. खाया पिया सुखसेस होया, जमाना खोया. असं 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 असं
तर गेले माझ्या आयुष्याचे दिवस ते निघून, पण राहिलेल्या दिवसात हा 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 बोल बोल राहिलेल्या दिवसाचा काळ कसा खर्च करावा. मला अडचणी आहेत महाराज. म्हणजे काय अडचण आहे तुला? कसं तिखट खावं तर पचत नाही, फिकट खावं तर रुचत नाही. कसं कसं तिखट खावं तर पचत नाही, फिकट खावं तर रुचत नाही, आणि काय खावं हे सुचत नाही. लय लय गंभीर. सायकल घ्यावी तर पटत नाही, मोटरसायकल घ्यावी तर पैसा नाही, पायी चालावं तर पटत नाही. आता काय करावं, काय करावं तर काही कळत नाही. लग्न करावं कोणी मुलगी देत नाही, ब्रह्मचर्य राहावं तर गॅरंटी नाही. महाराज माझं कसं झालं, धोबी को कुत्तो घर कोण गाठतो. बरोबर आहे ना भाषा? राजस्थानचे शब्द आले हे. धोबी को कुत्तो घर कोण घाटको. घरचे नाही, घाटाचं नाही. न अरत्र न परत्र, हे संस्कृत भाषा. न अरत्र न परत्र, अलीकडे नाही पलीकडे नाही. इदंच नास्ती पर न लभ्यते. हा गडाचे सासवडम यांनी सासवडाचे पुनर्गडम. गड सासवड योर मध्ये द्रविडो लुटगुडाम्याव. द्रविडी ब्राह्मणाने हे या श्लोक रचलेला आहे. सासवडला गेला राजे भेटले नाही. महाराज मग आता काय करू? किदंच नसती ना माहेर न सासर. मग काय विचारायचंय तुला? आयुष्याचा राहिलेला काळ कशात घालवावा, कसा घालवावा, त्याला संयुक्तिक सोपपत्तिक उत्तर दिलं पहिल्या चरणात. प्रतिपाद्य विषय सुरू झाला. याच्यात पहिल्यांदा ऐका, पुढे काही वेळ उरो न विरो. काळ सारावा चिंतने एक, एकांत वासे दोन, गंगा स्नाने देवाच्या पूजेने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. हे 5 सूत्र ईश्वर प्राप्तीच्या साधनेचे झाले. पुढे वेळ होणार आहोत. आता पुनश्च सांगतो. मग शरीराच्या गरजेकरता युक्त आहार, विहार, इंद्रियाला नेम, जास्त बोलू नये, जास्त झोपू नये. 5 आणि 5 त्याला काय मिळेल? धन मिळेल. कोणतं धन मिळेल? परमार्धन. हे नुसतं धन नाही, हे महाधन आहे. आणि त्या धनाने काय मिळेल? या धनाने देवाचे चरण, चरण शब्दाचा अर्थ याचा स्वरूप, देवाच्या स्वरूपाची प्राप्ती होईल. आणि हे उपाय लाभाचे सांगितले. आणि पुढे आता जसा वेळ राहील तसा. हा एका शिष्याने गुरूंना विचारलं, म्हणून आपलं व्याख्यान केव्हा संपेल? गुरुनी गोड उत्तर दिलं. शांत मूर्ती होते, तत्वज्ञान होते. यावत तैलम तावदाख्यानम. माझ्या समेतलं तेल पुरेपर्यंत मी व्याख्यान करणार. आपल्याला वेळ पुरेपर्यंत. चला सुरुवात झाली. नाम साधन आहे. हे नाम हे धाम मध्ये येऊन जातं. आता ही कच्ची आहे, मांडव आहे, पण मी कच्ची म्हणतो. आणि याला शिडी लावली आणि शिडीवरून मी वर गेलो, तर शिडीच्या साह्याने जमिनीवरचा माणूस गच्चीवर जाऊ शकतो. तसं नामचिंतनाच्या शिडीच्या साह्याने संसाराच्या वाळवंटातून वैकुंठात जातो. त्याने वैकुंठ भुवनी तया नराला गले वैकुंठ सांगितलं. मला वाटतं हा अभंग मी कड्याला सांगितलं. बस पुनश्च पुन्हा सांगतो. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे, आपली धावपळ जिथे संपत तो परमार्थ, जिथे धावपळ संपत नाही तो संसार. आणि येड्यावानी कुत्र्याला कुत्रा चावतो, तर इथे जर चावला, इथे त्याचा खालचा तोंड असतो, तर तो कुत्रा काहीच दुसऱ्या कुत्र्याला प्रतिकार करू शकत नाही. इथे माशी बसून, तिच्या विष्ठेपासून इथे जंतू पडले, ते कुत्र वैतागून पडतच राहत. किती पडल्यावर त्याला शांती मिळेल? तसे काही 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 प्राणी अजूनही पडत आहे. कुठे पडत आहे? मग पडूच नाही का? करी ऐशी धावा दावी चित्त लावी चरणाला.
देवाच्या चरणाकडे जाण्यासाठी धावाधावी कर. मी बोलेल पुन्हा. हा, करू सुरुवात. चिंतनात काळ जावा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम असं म्हटलं तरी चालेल. राधे श्याम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 रघुपती राघव राजा राम पलित सीता असंही म्हटलं तरी चालेल. अजून पुष्कळ नाम आहे बरं का. माऊली ज्ञानोबा माऊलींचे भजन आहे, तुकोबारायांचे भजन आहे. तुकोबाराया माझ्या ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, असंख्य भजन आहेत बरं का. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. योग म्हातारी तर वेगळंच बोलायची. हरी भगवान श्री भगवान पांडुरंग परमेश्वर विठोबा तुझं कसं होईल. आता तिला विचारलं की देवाचं असलं नाव कसं घेते वेड्यावानी. अरे म्हणे भाऊ, या घरात माझ्या सुना आणि सुनाच्या सुना नात सुना देवाला कुणी आंघोळ नाही घालीत. माझ्याकडून चालणं होत नाही. मी सरकत पाण्याचा दाणा घेऊन देवाला आंघोळ घालते. असं ठीक आहे. आणि देवाची पूजा करते. मी देवाला म्हणते मी जिवंत असेपर्यंत तुझी पूजा करील, पण मी मेल्यावर तुझं कसं होईल. आता हे जे बोलले ना, मी तुम्हाला वामन पंडिताचा श्लोक सांगतो. त्या श्लोकाला कोणी घेत नाही. वामन पंडिताच्या अजित नाम वदो भलत्या मिसे आणि सकळही पातक भस्म करीत असे. पाप नष्ट होणं, अनिष्ट निवृत्ती आणि सुखे तो घराणारे इष्ट प्राप्ती. शरीरातला ताप निघून जाणं, अनिष्ट निवृत्ती आणि शरीरात ताकद भरून येणं, इष्ट प्राप्ती. कर्ज फिटून जाणं, अनिष्ट निवृत्ती आणि बँकेत पैसा शिल्लक पडणं, इष्ट प्राप्ती. अशी शब्दाची सर्कस आहे. नाम चिंतनाची असंख्य फल आहे. सगळं सांगणं मलाही शक्य नाही. जेवढं झालं तेवढं करत राहा. हा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाची. चिंतने सरे तो धन्य धन्य काल. चिंतने सरे तो धन्य धन्य काल. चिंतने सरे तो धन्य धन्य काल. जेवढं झालं. आता मी ज्या भागातून आलो, सातारा भागात माण तालुका आहे, सातारा जिल्ह्यात. माण नावाचं गाव कुठेच नाही. माण हे नदीचं नाव आहे. ते नाव दिलंय तालुक्याला. माण तालुक्याचं बरं का, म्हणजेच. आणि सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये गोंदवलं नावाचं गाव आहे. ऐकून घ्या, शेवटपर्यंत ऐकू जाईल तिथपर्यंत. कोणतं ऐकून तर असाल ना कोणी गोंदवलं. आणि तिथे ते हापीस. आता तो विषय सांगून टाकतो. त्या ठिकाणी गोंदवलेकर महाराज यांच्या गावात 2 राम मंदिर आहे. थोरले राम, लहान राम. काही अडाणी माणसं बारके राम म्हणतात लहान रामाला. त्यांची भाषा आहे ती. आणि गोंदवलेकर महाराज बरे का रामरायाला काय बोलले. रामराया, मी नैमिष अरण्यामध्ये जातो नाम साधना करायला. तेवढ्यात रामचंद्र प्रभूच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू घरंगळायला लागले. अश्रू घरंगळत असताना रामाच्या रामराया, मी चुकीचं बोललो, मी जात नाही, पण तुम्ही रडणं बंद करा. अश्रू बंद झाले. मी तुझ्या चरणाजवळच राहील रामराया. त्यांच्या गुरु आहेत तुकामाई, स्त्री आहेत. ऐका व्यवस्थित. हा कपडा नाही अंगावर त्या तुकामाईंच्या. हा कपडा नाही, हा कपडा नाही. आणि इथे कुत्रीचं पिलू धरलेलं आहे. 365 प्रवचनाचा ग्रंथ आहे. मला तिकडचे लोक घेऊन गेले बारामतीचे आणि एवढे हाल भरलेले. भजन करून घेतलं, स्मरण करून घेतलं. अनेक लोक येतात. चला भोजनाला. बेंचवर बसा, टेबलावर गायच्या दुधात गायच्या तुपातले पदार्थ. इकडे नामचिंतन करा. भजन के बाद भोजन आहे. आणि काय सांगतात, घाई करू नका, खरकट पाडू नका, मुलाबाळामध्येच राहा. आणि घरी मुलाबाळामध्ये राहून 10 मिनिटं, 20 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं आपापली नाम साधना करत राहा, असं सांगतात. बाहेर आलो आम्ही.
जेवण करून कोण आलं कोण नाही त्या परमात्म्यालाच माहित, रामरायाला. बुवा घ्या तुम्हाला, एवढा ग्रंथ दिला मला, 365 प्रवचन आणि 5 प्रवचन रामनवमीचे. म्हटलं किंमत काय? पैसा नवा तो मासने दिलाय. तिकडची भाषा साताऱ्याची. कोण होता कोण नाही त्या भगवंतालाच माहित. स्पष्ट सांगतो, जितकी नाम साधना कलीवर तुम्ही कराल तितकं तुमचं परिवर्तन आहे. आणि जितक्या कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा कराल तितका तुमचा आयुष्याचा अपव्यय आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगून टाकलं. काही ते असलंही म्हणतात, असला बाबा आणा की तमाशाची पण आठवण नाही आली पाहिजे. तो येईल तमास घेऊन तू त्याचा एजंट. अरे हसण्याकरता साधू संतांनी एवढी चटणी खाल्ली तर काही नाही, तर तू एवढी खाशील तर अल्सर होईल ना. मग आता शेवट सांगून जातो. 5-25 किलोमीटरवरचे लोक गड्यात विणा किंवा टाळ घेऊन जातात, रस्त्यावरचे काही नाश्ता करतात आणि तिथे भजनामध्ये सामील होऊन प्रसाद घेऊन संध्याकाळी परत येतात. असं गोंदवलेलं नाम साधन आहे बर का. आणखी पुढे सांगतो तुम्हाला, नाम साधना करायचीच आहे ना तर मी तुम्हाला आज विचारतो. हे माझं घर आहे आणि घरापुढे मी सप्ताह मांडला. सप्ताह बंद करा. 3 जण रुग्ण सापडलेत. कशाचे? कोरोनाचे. काकडा बंद करा. 2 रुग्ण सापडलेत. काकडा बंद करा. जा घरात, ज्याच्या त्याच्या घरी जा. इकडे प्रभात फेरी बंद करा. पण मी माझ्या घरात घोंगडी टाकली, गळ्यात विणा किंवा टाळ घेतला आणि मी माझी नाम साधना करायला लागलो. तर माझी नाम साधना पोलीस नाही. पोलीस खात्यामध्ये 14 पद आहेत. हवालदारापासून तर पोलीस कमिशनर पर्यंत 14 पद आणि त्यांच्या वरचा सचिव आणि गृहमंत्र्यापर्यंत. गृहमंत्री सुद्धा आपलं नाम साधना बंद करू शकत नाही. कुठे? मी गांजा पिऊन कीर्तन करत नाही. जी साधना चालू झाली आहे, पोलीस कमिशनरने ऑर्डर दिली जिल्हा अधीक्षकांना हे बंद करा, तर तू समाजातलं बंद करशील का माझ्या घरातलं बंद करशील? ही साधना कोणीच बंद करू शकत नाही. इकडे प्रेत जळत असेल तरी ते चिंतन करू शकतात. इकडे सावधान इकडे चिंतन करू शकतात. इकडे पंगत बसले तरी ते चिंतन करू शकतात. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, करायचंच आहे ना चिंतन. लोकांतात होतं आणि एकांतात होतं. काय 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 तुका म्हणा मग एकांताचा आणि एकांतात. मग आता लोकांतात जर राहिले, दादा तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं, व्हिडिओ आले. व्हिडिओ म्हणजे गट विकास अधिकारी आले. तात्या तुम्हाला सोसायटीत बस बोलवलं, जाया वर्गणी भरायची आहे. तुम्हाला तिथं बोलवलं, सुपारी फोडायची आहे. तुम्हाला तिथे बोलवलं, तो सौद्याची चिठ्ठी खोटी निघाली. तुम्हाला ती अशा उपाधीत जो पडला त्याला साधना होत नाही. काय बोललो मी? जी विवाहित मुलगी माय बापाची सेवा करण्याकरता माहेरी राहील ती पतीच्या आनंदाला भागीदार होत नाही. उच्च शब्दात बोललो, विषय खालचा आहे. काय करायचंय आपल्याला? मग लोक नको का एकांत? तू का म्हणे मलाही आता घर राहिलेलं नाही. तालुका जिल्हा नाही, कशाशी संबंध नाही. 10 बाय 10ची खोली, सकाळच्या 3 पोळ्या, संध्याकाळच्या 2.5 पोळ्या. भात असो नसो, लोणचं खातच नाही, चहा तर पितच नाही, शहरातलं दूधही नाही, हॅलोही नाही, काहीच नाही, वर्तमानपत्र नाही, टीव्ही नाही, काहीच नाही. मग तुम्ही भूतासारखे. हा भूतच आहे. सांगू ना आता 10 बाय 10च्या खोलीमध्ये भगवंताच्या आराध्य दैवताकडे पाहत राहावं. त्याला काय शब्द देऊ तुम्हाला? सालंकृत स्वयंभू प्रतिमा. शब्द ऐकला का? त्या बाष्कट गोष्टी सोडून द्या कीर्तनातल्या. सालंकृत अलंकारासह आणि स्वयंभू प्रगट झालेला अशा प्रतिमेकडे पण चिंतन करत राहावं. आता पुनश्च एक आहे का? एक आहे कंठमाळा आणि एक आहे जपमाळा. असं चिंतन करत राहावं. आणि मग सकाळ झाली, 5:45 झाले, 100 बाय 100चा आवार आहे आणि त्या अशोक वृक्षावर कोकिळा बसतात. त्यांची घरटे तिथे राहतात. पिलंही पाहा तुम्ही. काही नाही झालं
पोपटाने कोकिडेचा आवाज काढला. लय उशीर देण्यात आलो. पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी. ओबार कुमार, ओबार कुमार, ओबार कुमार, ओबार कुमार, ओबार कुमार, ओबार मग तुमचं नियोजन 101% आहे. ज्ञानेश्वर परमपूज्य आदरणीय अशा वैराग्यवान महात्म्याचे पाय आपल्या गावात लागणं ही मदन महाराजांची कृपा आहे, गणेशनाथ बाबांची कृपा आहे. अतिशय असणारे वारकरी संप्रदायाचे एक थोर भूषण जोग महाराज संस्थेचे विद्वत रत्न, ज्यांनी मोठ्या बाबांकडून असल, गुरुवारी परमपूज्य आदरणीय मारुती बाबा कोरेकर असतील, मुखेकर शास्त्री असतील, यांच्या सानिध्यात आपलं जीवन घातलं, शास्त्राचा अभ्यास केला आणि या अमोघ वाणीने एक वैराग्य प्राप्त करून आज महाराजांकडे काही नाही असं नाही, पण परमार्थ महाधन त्यांच्या हाताला लागलं आणि घरच्या धनाला त्यांनी लाथ मारली. आज घरी भरपूर आहे, केळीचा बाग वगैरे सगळं, पण सगळं पोरांच्या ताब्यात देऊन बाबा मंदिरात राहतात 10x10च्या खोलीत. एसटीचा प्रवास आहे, आज एवढं वय आहे पण सगळा प्रवास एसटीचा आहे. आजकाल आम्ही कीर्तन करायला लागलो तर चांगल्या चांगल्या गाड्या घेतल्या, पण वैराग्य पाहत यांच्याकडे मी मगाच म्हणलं तुमच्याकडे परमार्थ टिकून आहे आणि तुमच्यासारखे लोक परमार्थात आहेत, म्हणून परमार्थाची आज उंची आहे. ही उंची तुमच्यासारख्या लोकांना टिकून ठेवलेली आहे. नाही तर काय आजकाल परमार्थ म्हणजे अहंकाराचा झाला, मला जास्त येतं, मला हे येतं. आज त्यांच्यासारखं विद्वत्त इथं आपल्या परिसरात सापडणार नाही. पण पहा तुम्ही वैराग्य, फेटा सुद्धा वापरत नाही. फेटा 10-10, 15-15 हजाराला येतो. अगदी दोथर डोक्याला होतं त्यांच्या आज दोथर. आणि पिशवी जर पाहिली त्यांना जर तुम्ही स्टँडवरून ते सकाळी पाहिलं तर ओळखू नाही येणार बाबा आहेत म्हणून. हे वैराग्याचे लक्षण आहेत महाराज. सगळा प्रवास असणारा एसटीचा आहे. 2-2, 3-3 कीर्तन दिवसाचे आहेत. पण कधी कुणाला भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनीला जिरवाने, कधी कुणाला पाकिट फोडून पाहिलं नाही, सांगितलं नाही मला 2000 कमी आले, 1000 कमी आले. असं वैराग्यवान मूर्ती आज आपल्याला लाभली, ती म्हणजे आपले परमपूज्य आदरणीय बबनजी महाराज बहिरवाल यांच्यामुळं. एकदा महाराजांसाठी हे भेटले म्हणून टाळ्या वाजा, आणि एकदा महाराजांसाठी पुन्हा टाळ्या वाजा आहे. आणि ही कृपा मदन महाराजांची, ही कृपा गणेशनाथ बाबाची. कारण इथे जन्म सामान्यांचा नाही, पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेते अशांचा ऐकावा महाराज. नाही तर व्यर्थ कान घालायचेच नाही. आमची मागाशी अर्धा 1 तास चर्चा झाली. विद्वानांचा ऐकावा, विद्वत्त प्रदान करावा, अशी परमपूज्य आदरणीय पोपटजी महाराज यावलकर यांनी आपल्यापर्यंत येऊन आपल्याला मोलाचं असं तत्वज्ञान सांगितलं. कड्याला फक्त हरिपाठात किती हरी आहे, हरिपाठात राम किती वेळा आहे, आणि हरिपाठ का, एवढं चिंतन महाराजांनी कड्याला सांगितलं. आणि आज काळ कसा सारावा, जीवनात येऊन काय करावं, जोपर्यंत आपली काळ वाट पाहताय तोपर्यंत भगवत चिंतन करावं. कारण घडोघडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, किती अवकाश आहे काळ यायला. तपून बसलाय, पाहतो उंदीर घेऊन जातो बोका, आणि तैसा काळ लोका नेतासे. अशा प्रकारे काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. पण त्याची उडी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुम्ही नामचिंतन केलं पाहिजे. जे तत्व त्यांनी सांगितले ते आपण दूर केले पाहिजे, ज्या तत्वानं जायचं ते तत्व अंगीकारले पाहिजे. म्हणून महाराजांचा सन्मान या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आमचे कल्याण ठोंबरे सर आणि विजू कोकाटे सर हे 2 जण करतील. त्यांना विनंती आहे. सर्वांगी सुंदर वशितेंदुराची, कंठे धरते बाळ मुक्ता फळाची,
जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामोना पूर्ती रत्नाकरित फळा दुर्गावली कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हे जट मुकुट शोभत वरा रुंदर देवरणे चाली घालरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामोना पूर्ती लंबोदर पीतांबर परिवृंदना सर्वसुंडा वक्रतुंड त्रिनेना महासमाना वर्धयतुना संकटी पावने जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय योगे 28 विठ्ठल उभा वामाने रघुनाय गुरुदेव सेवा उदयता भेटी ब्रह्मालेना सर्वे वाहेरे माहुतरिया जय देव जय पांडुरंगा रुमायल भरावी करल भरावी गुणरा जय तुळशी माया महाप्रसादाची ज्यांनी आजची पंगत दिली यामध्ये तुकाराम विठ्ठल कोकाटे, रघुनाथ विठ्ठल कोकाटे, राजेंद्र विठ्ठल कोकाटे, दत्तू मारुती कोकाटे, शिवराम गंगाराम कोकाटे, आबासाहेब नाना कोकाटे, भाऊसाहेब चिमाजी कोकाटे, गजानन पाराजी कोकाटे, भाऊसाहेब राणू मुटकुळे, अर्जुन खंडू कोकाटे, गेनू विठोबा कोकाटे, राजेंद्र शहाजी पवार, रामभाऊ बंशी खेडकर, स्वप्नील भागचंद कोकाटे, दत्तात्रय साहेबराव कोकाटे, सुरेभान रामभाऊ भद्रे, पोपटराव खंडू आगलावे, शामराव खंडू आगलावे, बंशी रंगनाथ आगलावे, सुदाम किसन पवार, साहेबा रामचंद्र ससे, शिवाजी रंगनाथ कोकाटे, बाबासाहेब हरिभाऊ शेटे पाटील, दिलीप भाऊ कोकाटे टपरीवाले, गोरख लक्ष्मण मुटकुळे, अमोल धोंडीबा कोकाटे, परिगबाई विठोबा ठोंबरे यांच्या स्मरणार्थ प्रकाश विठोबा ठोंबरे सर, कैलासवासी मोहन दत्तात्रय पवार यांच्या स्मरणार्थ संकेत मोहन पवार, कैलासवासी अण्णासाहेब थोरे यांच्या स्मरणार्थ थोरे परिवार, श्री श्रावण आप्पाजी भोसले, कैलासवासी शुभम अशोक शेळके यांच्या स्मरणार्थ युवराज अशोक शेळके, बाबूशा सोनाजी शेळके, पांडुरंग दशरथ शेळके, कैलासवासी साहेबराव विठोबा कोकाटे यांच्या स्मरणार्थ शरद व अंबादास साहेबा कोकाटे, कैलासवासी शहाजी विठोबा पवार यांच्या स्मरणार्थ कमलताई शहाजी पवार, देवराम काशीनाथ खेडकर, खंडू नाना भद्रे, बंडू साहेबराव कोकाटे, मोहन विश्वनाथ पांढरे, मोहन हरिभाऊ मेत्रे, कैलासवासी अलकाताई बेलेकर यांच्या स्मरणार्थ काशीनाथजी बेलेकर, विठ्ठल दशरथ कोकाटे, नवनाथ फकीरा कोकाटे, कैलासवासी गंगाधर वाघमारे यांच्या स्मरणार्थ वाघमारे प्रवीणजी वाघमारे, शंकर आप्पाजी भोसले, कैलासवासी मीनाबाई मनोहर शेवाळे यांच्या स्मरणार्थ शशिकला बंशी भद्रे, बाळू विश्वनाथ मोरे आठवण, सागर भास्कर खडके, रावसाहेब मारुती कोकाटे, आनंदा येदू टकले, सुधाकर बापूराव दानवे, गिरीश महादेव कोकाटे, साहेबा नारायण भद्रे, राजेंद्र रावसाहेब आगलावे, कैलासवासी विष्णुजी शंकर आगलावे यांच्या स्मरणार्थ आगलावे परिवार, श्री भाऊसाहेब पांडुरंग खराडे आणि अर्जुन श्रीपती वाडेकर हे आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत. प्रवचनकार हरिभक्त पारायण भोज गुरुजी. जागर सावता भजनी मंडळ नांदूर पिंपळा. सकाळी नाश्ता काशीनाथ खराडे. दुपारी पंगत कैलासवासी सरस्वती जटाडे स्मरणार्थ जटाडे परिवार. पंगत वाढणे व नियोजन व्यवस्था शिवगर्जना मित्र मंडळ, श्रीराम प्रतिष्ठान, विकास तरुण मंडळ, दुर्गामाता मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ, स्मृती प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज, समस्त सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळे, तरुण मंडळे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चिचोंडी पाटील, तालुका जिल्हा अहिल्यानगर. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.